नमस्कार, मी सोमनाथ. न्यूज मराठी 24मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आता आपण आलो आहोत दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये. आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे सदस्य माननीय श्री दत्तात्रय तोरसकर. त्यांना आपण विचारूयात एकंदरीत या निवडणुकीबद्दल त्यांचं मत काय आहे किंवा चर्चा करू संदर्भात. नमस्कार, मी दत्तात्रय तोरसकर, कोल्हापूर जिल्हा युवा आघाडीचा सदस्य, भारतीय जनता पार्टीचा. होऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीमध्ये जी निवडणूक होते त्यामध्ये कोल्हापूर दक्षिण हा हॉटस्पॉट आहे. सांगायचं झालं तर कामाच्या बाबतीत अंमलमाडी हे नेहमीच सरस आहेत. आमच्या भागामध्ये जी विकास कामं झालेली आहेत, अगदी सुरुवातीला आमच्या इथे सद्गुरू साईनाथ पार्क आहे, तिथं 6 रोड आहेत. 6च्या 6 रोड अंमलमाडकाने केलेले आहेत. त्याच्या शेजारी यादववाडी आहे, त्याच्यामध्ये 5 रोड आहेत, त्यातले 4 रोड अंमलमाडकाने केलेले आहेत. तिथून पुढं आपण आलो, कुलकर्णी कॉलनी लागते, तिथले 3ही रोड अंमलमाडकाने केलेले आहेत. त्याच्यानंतर बाबासाहेब पाटील कॉलनी आहे, बाबासाहेब पाटील कॉलनीमध्ये 5 रोड आहेत, त्यातले 4 रोड अंमलमाडकाने केलेले आहेत. विठलाई कॉलनीचा मेन रोड विद्यमान आमदारांनी केला आहे, पण अंतर्गत जे 6 रोड आहेत ते अंमलमाडकाने केलेले आहेत. हुंकार कॉलनीमधील 5 पैकी 5 रोड अंमलमाडकाने केलेले आहेत. त्याच्यानंतर मोहे कॉलनी आहे, मोहे कॉलनीमधले 2 रोड अंमलमाडकाने केलेले आहेत. गणेश कॉलनीमध्ये 3 रोड आहेत, त्यातले 2 रोड अंमलमाडकाने केलेले आहेत. तसेच जे गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिरच्या दारातले पेविंग ब्लॉकचं काम ही अंमलमाडिक साहेबांच्या साह्यातूनच महेश चौगलेंच्या फंडातून झालेलं आहे. त्याच्यानंतर साईनाथ कॉलनी आहे, साईनाथ कॉलनीमधील 3ही रोड अमोल साहेबांनी केलेले आहेत. इंद्रजित नगर आहे, इंद्रजित नगरमधले 3 रोड अमोल साहेबांनी केलेले आहेत. मध्यंतरी दलित वस्तीमधून काम केलेलं आहे. इतकी कामं होऊनसुद्धा त्यांनी कुठेही पत्रकबाजी केलेली नाही. विद्यमान जे आमदार आहेत ते काम कमी नारळ जादा म्हणतात, त्या पद्धतीचं त्यांचं काम आहे. नुसतं येऊन नारळ पडून जातात. इथं खाली नावकी म्हणून आमच्या इथं भाग आहे, तिथं गेलो होतो लोकांना भेटायला. अमोल साहेबांनी तिथं खडीकरण 6 वर्षापूर्वी केलं होतं. त्याच्यानंतर 2 वेळा येऊन विद्यमान आमदार नारळ पडून गेले, पण काम झालं नाही, त्या लोकांचं म्हणणं होतं. जे दक्षिणमध्ये बोर्ड लागले गेले वेगवेगळ्या ठिकाणी, त्याच्यामध्ये आमचा भागही होता. आमच्या भागातल्या बोर्डवरती आमच्या भागातली कामच नव्हती, कारण बऱ्यापैकी कामं 90% ही अमोल साहेबांनी रस्त्याची केलेली आहेत. एक मेन रोड सोडला तर विद्यमान आमदारांनी इकडं काहीच केलेलं नाही. अगदी सरनोबतवाडी मार्गे आम्हाला जी कनेक्टिव्हिटी पाहिजे होती ती पण अमोल साहेबांनी 5 वर्षापूर्वी केली होती. 3 वेळा त्याला निधी लावून तो रस्ता पूर्ण केला होता. छत्रपती शिवाजीनगरमधील अंतर्गत रस्त्याबरोबरच पाईपलाईनसाठी 40 लाख रुपयाचा निधी टोटल दिला होता. त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटत आला होता. ज्या वेळेला पाणी नव्हतं त्यावेळेला अमोल साहेबांनी स्वतःचे टँकर पाठवून मनमाडीतील लोकांना पाणी दिलं. पण ह्या विद्यमान आमदारांनी कधी तर आले आणि गेले, असंच झालं ना. त्यांचा लोकांशी संपर्क आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांशी असेल संपर्क तेवढाच, पण कामाच्या बाबतीत म्हणाल तर अगदी नियोजन शून्य आहे. छत्रपती शिवाजीनगरला बस होती, ती ह्याच्यानंतर बंद झाली कोविडनंतर. वारंवार आम्ही पाठपुरावा केला, सत्ता यांची आहे महापालिकेला, तरी पण बस मिळाली नाही आम्हाला. मुलं इथून चालत जातात, खाली साधारण 1 किलोमीटरभर चालत जावं लागतं. ती बस बंद झाली, ती त्यांना चालू करता आली नाही. कचऱ्याचा प्रश्न आहे, कचरा उठाव वेळेवर होत नाही. त्यांनी बस ट्रॅक्टर 2 देतो म्हणलेले, ते दिलेलं नाही. त्याच्यानंतर आपल्याकडे एक PSC मंजूर झालं होतं, ते पण त्याचा प्रश्न प्रलंबित आहे, तोही त्यांनी केलेला नाही. असे बरेचसे प्रश्न आहेत की जे त्यांच्या हातून चुटकीसरशी सुटले असते, पण त्यांनी तिकडे डोळे जाग केलेले आहे. त्यांनी मागच्या वेळेच्या जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की बाबा युवकांच्या नोकरीसाठी प्रयत्न करीन, तो तर काही दिसतच नाही आहे. अख्ख्या उचगावमधून एका कुणाला जर नोकरी लावलेली असेल तर दाखवावी, हे काम त्यांच्याकडून झालेलं नाही. फक्त पत्रकबाजी करतात, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, पण नियोजन शून्य कारभारामुळं आता आमदार बदल होणार हे नक्की आहे. कामाच्या बाबतीत अमोल माडिक नेहमीच सरस आहेत. त्यांना कुठलंही काम सांगितलं तर ते नोट डाऊन करून परत ते स्वतः फॉलोअप घेतात की याचं काय झालं, त्याचं काय झालं, आणि ते काम पूर्ण करतात. छत्रपती शिवाजीनगरचा मेन रोडचा प्रश्न गेली कित्येक वर्ष प्रलंबित आहे, पण अमोल साहेबांनी पुढाकार घेऊन तो सोडवत आणल्यानंतर त्याच्यामध्ये खोट घालायचं काम ह्या लोकांनी केलं, विरोधकांनी. त्याच्यामुळे तो रस्ता परत प्रलंबित राहिला. तर माझं असं मत आहे किंवा आव्हान आहे जनतेला आता समजलेलंच आहे की नुसते बॅनर लावले म्हणजे काम होत नाही. कामाचं तिथं जाग्यावरती जाऊन काम बघून काम केलेलं लोकांना माहीत आहे, त्यामुळे यावेळेला बदल होणारच.